नमस्कार मित्रांनो, मी आदित्य आणि परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज शिमगोत्सवाचा शेवटचा दिवस म्हणजे आज शिमगोत्सवाची सांगता होणार। गेले 8 दिवस पालखी घरोघरी फिरली, त्याच्यानंतर शिमगा झाला आणि 8 दिवसानंतर घरोघरी फिरून देव आपल्या मंदिरात जाणार, म्हणजे आपल्या घरी जाणार। तर शेवटचा दिवस आज आपण सानेवर जाऊन चिकन भाकरी खाणार आहोत, त्याच्यानंतर घुगऱ्या खाणार आहोत आणि नमनाचा सुद्धा प्रोग्राम होणार आहे। तर आज आपण सानेवर जाऊया। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण साखळकोंड आणि भिरकोंड अशी 2 गावं आहेत, त्यांचा एकत्र शिमगोत्सव साजरा केला जातो। तर आज आपण सानेवर जाऊन भेटूया। रात्रीचे 8 वाजलेत आणि आता आपण आलोय सिद्धिविनायक मंदिर भिरकोंड या ठिकाणी। सुंदर असं सिद्धिविनायकाचं मंदिर आपल्याला बघायला मिळतंय आमच्या बाजूच्या गावामध्ये। आज आपण दर्शन घेऊया, तुम्ही सुद्धा दर्शन घ्या। बोला गणपती बाप्पा मोरया। पबजी खेळण्यात व्यस्त आणि ते गणपती स्त्रोत आणि बाजूला हे नमनाचं सामान आहे बघा, डिमर वगैरे आणले आहेत। कोणाचं तोंड बघितलं? तर मित्रांनो, देवीने कौल दिला आहे, आपला जो तन्मय मुंडेकर आहे त्याला 49 रुपयामध्ये 7000चं ड्रीम 11 मध्ये लॉटरी लागली। पण हे रिस्की असतं, तुम्ही खेळू नका। पप्पाला समजा व्हल्टन काढते। कोण 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 दुरी आहे? त्याला विश्वास बसणार त्या गोष्टी होता। अपना नया धावा ये मी तो पहिला पार्टीला नेला असतो कोण। हा, तू आता बोलशील तेवढं। ही आहे आमच्या गावची सहाण आणि शिमगोत्सवात देव मंदिरात न बसता तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की सानेवर बसतो। बरेचसे चाकरमानी मुंबई पुण्यातून गावी आलेत। गावी येण्याचं मुख्य उद्दिष्ट असतं ते म्हणजे वर्षातून एकदा ग्रामदेवतेच्या चरणी नतमस्तक होणं। भाकरी, खोबरं आणि घुगऱ्या ह्या पहिल्या असायच्या। आता तर घुगऱ्या भाकरी बिकरी कोण करीत नाही। मटण आणतात, भाकऱ्या भाजतात आणि ती जेवायला लगेच आणतात। पण घरपट एक भाकरी, एवढ्या घुगऱ्या आणि खोबरं, घरपट डाळ, पान, चुली मांग। आता चुली मांग कोण देत नाहीत, तिथं जातात सगळी माणसं ना, मग तिथंच देतात। घरपट मिळतं, घरपट पान मग तिथंच देतात। पण जास्त कोण घुगऱ्या नाही करीत। मटण आणतात, आता मटणाचं आणि मटण भाकरी करतात। आमच्याकडे नाही, आमच्याकडे मटण करतात। जो बसतील जेवायला ना त्यांनाच देणार। पण घरपट आमच्याकडे भाकरी, घुगऱ्या आणि खोबरं, मग घरपट चुली माग पांडा। इकडं पण पहिलं तसंच होतं। आता ती सगळी जातात तिथं, कोण घरात राहत नाही। तेच घेतोय। टाकेल दो असा होतो आमचा पोस्टर म्हणून आला तू दाखवतो।
या निवेद दाखवलेला आहे की दाखवायचा आहे? नो ग्रामदैवतेला नैवेद्य दाखवून झालेला आहे आणि आता संपूर्ण गाव हा प्रसाद घेण्यासाठी इथे सानेवर येईल. पालखीत तुम्ही चांदीचे देव बघाल आणि याला रूप असं म्हटलं जातं. इकडे 60 किलो मटणाचा टोप तुम्हाला दिसेल. मटण म्हणजे चिकन आहे आणि दुपारी 3 वाजल्यापासून या महिला मंडळ तुम्हाला भाकऱ्या भाजताना दिसतील आणि ह्या पावट्याच्या घुगऱ्यासुद्धा आपल्याला बघायला मिळत आहेत. एकदम पारंपरिक पद्धतीने हा सोहळा संपन्न होतो. सुरुवातीला ही जी पानं काढलेली आहेत ती जी महिला मंडळ आहेत जे 3 वाजल्यापासून भाकऱ्या भाजण्याचं काम करतायत त्यांच्यासाठी ही डिश काढून ठेवलेली आहेत बाजूला आणि त्याच्यानंतर संपूर्ण गावातील लोकांना हा प्रसाद वाटला जातो. ग्रामदेवतेचा प्रसाद एवढा चविष्ट असतो की असा जो बेत आहे तो आपण घरात जरी बनवला तरी त्याची चव लागणार नाही. हे या प्रसादाचं वैशिष्ट्य असतं. तुम्ही इथलं चिकन खाल्लात तर तुम्हाला एक प्रकारची वेगळीच चव बघायला मिळते. दादा गेला तिथं उभं राहायला पाहिजे. आपण चुकले इथं उभं राहू. तिकडला इकडे आले. युट्यूबर आहे आमच्या. विजय काय निवडतोय? आता आम्ही रांगेत उभे महाप्रसादासाठी. आली जवळ आली आपली 2 दिवसांत तू बघ आता व्हायरल. क्वांटिटी कम है. फिर से आने ये जरा जागा दे रे. जरा पाठव. ए भाई अरे बाबा हात घे ना. अरे एवढा टाइम. अशा प्रकारे आपला प्रसाद खाऊन झालेला आहे आणि थोड्याच वेळात नमनाची सुरुवात करणार आहेत. आपण नमन बघेपर्यंत थांबायचं नाही. आपल्याला मुंबईला जायचं. कॅफेवाला चांगला
आपण जाणार आहे सचिन दादा. अरे बांधतोस का तिला? Nutya